अमरावती शहर के राहटगांव इलाके में नेशनल हाईवे किनारे स्थित SA बार के बाहर शुक्रवार रात एक युवक की चाकू मारकर बेरहमी से हत्या कर दी गई। पूरी घटना बार में लगे CCTV कैमरे में कैद हो गई। मृतक की पहचान राजकुमार उर्फ हिप्पी के रूप में हुई है। जानकारी के मुताबिक मृतक राजकुमार अपने जान पहचान के दोस्तों के साथ SA बार में शराब पीने गया था। बाहर निकलते वक्त दोस्तों में से किसी बात को लेकर विवाद इतना बढ़ गया कि बार के बाहर ही मृतक की जांघ पर चाकू से वार कर उसकी जान ले ली गई। मौके पर नांदगांव पेट पुलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे अपनी टीम के साथ पहुंचे और बार का पंचनामा किया। फॉरेंसिक और फिंगरप्रिंट टीम ने घटनास्थल और बार के लॉजिंग रूम नंबर 102 की जांच की, जहां शराब की कई बोतलें भी मिली है। फिलहाल पुलिस ने शिवा फुलवानी और बंटी पवार समेत अन्य के खिलाफ मामला दर्ज किया है। क्राइम ब्रांच यूनिट ने 2 संदिग्धों को पूछताछ के लिए हिरासत में लिया है और मामले की जाँच जारी है। आज रोजी 12 जुलै 2025 रोजी सकाळी 3:30 ते 4:45 दरम्यान आम्हाला अशी माहिती नियंत्रण कक्षाद्वारे माहिती मिळाली की हॉटेल इम्पेरियल बार SA रेस्टॉरंट अँड लॉजिंग या ठिकाणी एक डेड बॉडी पडलेली आहे। त्या माहितीवरून आम्ही सदर घटनास्थळी आम्ही भेट दिली। भेट दिल्यानंतर आम्ही पाहणी केली असता बाजूला रक्त पडलेलं होतं आणि त्या डेड बॉडीची पाहणी केली असता त्याच्या मांडीवर एक स्टॅबिंग आम्हाला बाउंड दिसला। मग त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठांना माहिती दिली, नियंत्रण कक्षाला माहिती दिली आणि सदर ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक टीम बोलवली आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट शॉन या ठिकाणी बोलवले आणि बाजूला असलेल्या CCTVची पाहणी केली असता त्याच्यामध्ये 2 व्यक्ती येतात। त्यापैकी एक व्यक्ती जो आहे तो त्याच्याजवळ जाऊन त्याला चाकूने स्टॅब करताना त्या CCTVमध्ये दिसत आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही नांदगाव पेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी BNS कलम 103(1) आणि 3(5) याप्रमाणे खुनाचा गुन्हा आम्ही दाखल केला आहे। पुढील तपास यामध्ये सुरू आहे। मृतकाचं नाव काय? यामध्ये मृतकाचं नाव राजकुमार टहलराम सुंदरवानी, वय 54 वर्ष, राहणार रामपुरी कॅम्प अमरावती असं आहे। गुन्हे दाखल करा। यामध्ये सध्या 2 आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे। त्याच्यामध्ये शिवा फुलवानी आणि बंटी पवार असे 2 आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे आणि इतर सुद्धा आरोपी असण्याची शक्यता आहे। त्याबाबत आम्ही पुढील तपास करत आहोत आणि शोध घेत आहोत। हत्येच्या मागे प्राथमिक माहिती काय, घटना काय, म्हणजे काय हत्या कशा कोणत्या कारणाने घडली? अद्याप तो घटनेचं स्पष्ट कारण समोर आलेलं नाही आहे। कोणत्या तरी जुना वाद किंवा कोणतं कारण असू शकतं, परंतु जोपर्यंत आरोपी आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आपल्याला निश्चित कारण सांगता येत नाही। तर त्याबाबत आम्ही आता पुढील तपास